तर रिसोर्सचं जे प्लॅनिंग असतं ते केंद्र आणि सरकार मिळूनच करतं ना. रिसोर्स आहे तो, ती काय माईक नाही आहे इथे ठेवायचा का तिथे ठेवायचं, ते पाणी आहे, त्यामुळे फार त्याचा वाटप होतो. फार गंभीर विषय आहे हा. हा काही राजकीय विषय नाही आहे, हा अतिशय संवेदनशीलपणे. कारण का नेहमीप्रमाणे जसं आरक्षणाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक बोलतं आणि दिल्लीत एक बोलतं, त्याचं आणखीन एक उदाहरण आहे की पाण्याबद्दल महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात. हे बघा, मला कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही, मी न्याय मागते फक्त. महाराष्ट्र सरकारने जी भूमिका नोकऱ्यांबद्दल घेतली तीच भूमिका पाण्याबद्दल घेऊ नये एवढीच आमची या राज्य सरकारकडून अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट, डिसेंबरमध्ये मतदान होईल अशी चर्चा आहे. हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत. आणि हा रडीचा डाव आहे. म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे या सरकारचा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योगांनी इलेक्शन लोकसभेमध्ये? हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे. हेच या सरकारला कळत नाही. इथे तर गल्लत होते. केंद्र सरकार लॅटरल भरती करण्यामध्ये अजितदादांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि भाजपच्याच महिला पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात आले. विश्वासात घेतलं जात नाहीये योजना आणताना, असा त्यांचा आक्षेप आहे. तो त्यांच्या युती म्हणतात ना, महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक गोष्ट खरी आहे की म्हणजे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की कुठल्याही म्हणजे आमच्याही आघाडीमध्ये प्रत्येकाचा